आणि याची आताची किंमत काय? मित्रांनो, तुम्हाला सुद्धा हा प्रश्न जरूर पडला असेल की आपल्या नेहमीच्या वापरातील नाणी अचानकपणे कुठे गायब झाली. मित्रांनो, कधी विचार केलात की ही नाणी गेली कुठे? या नाण्यांचं पुढे होतं काय? जेव्हा ही नाणी चलनात नसतात तेव्हा ही नाणी जातात कुठे किंवा हे कॉईन्स जातात कुठे? नक्कीच या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. कधीकाळी तीच नाणी तेच कॉईन आपल्या वॉलेटमध्ये आपल्या पर्समध्ये असायचे किंवा आपण दुकानदारामध्ये खरेदी विक्रीसाठी ती नाणी किंवा कॉईन्स वापरत होतो. पण आजच्या काळात ते आपल्याला ते सापडत नाही किंवा आपल्या कलेक्शनमध्ये सुद्धा ते सापडत नाहीत. तर ही नाणी गेली कुठे या प्रश्नाचं उत्तर घेऊन आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर या ठिकाणी, जिथे आज भरणार आहे कॉईन एक्झिबिशन. तर चला तर मग पाहूया या कॉईन एक्झिबिशनमध्ये नक्की घडतं तरी काय. मित्रांनो, आपल्या या व्हिडिओमध्ये भारतासह जगभरातील अनेक देशातील नाणी व जुन्या नोटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. या कॉईन एक्झिबिशन सेंटरमध्ये आपल्याला जुनी नाणी पाहायला मिळणार आहेतच, तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळामध्ये वापरण्यात येणारी चलनात येणारी शिवराई व होन ही नाणीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. आपण सध्या आलेलो आहोत मुंबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये, जिथे भरलेले आहे 3 दिवसीय कॉईन एक्झिबिशन, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपल्या देशातील व जगभरातील जुनी नाणी व जुने नोट, जुने कॉईन्स आणि जुन्या नोटा यांची या ठिकाणी खरेदी विक्री केली जाते. तसं बघायला गेलो तर इथे येणारी प्रत्येक व्यक्ती ही नाणे किंवा नोटा गोळा करण्याची शौकीन असते. इथे येणाऱ्या प्रत्येकाकडे काही ना काहीतरी जुना ठेवा ठेवलेच असतो. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या जुन्या नाण्यांचे प्रदर्शन कसे केले जाते. तर हे प्रदर्शन बनवण्यासाठी एक विशिष्ट जागा निवडली जाते, ते असते एक्झिबिशन सेंटर. आणि या एक्झिबिशन सेंटरमध्ये अनेक प्रकारचे स्टॉल्स लागलेले असतात, जिथे काही जुनी नाणी खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असतात. या प्रदर्शनात नाण्यांची माहिती, नाण्यांचा इतिहास, त्यामागील कथा आणि त्यांचे मूल्य याबद्दल माहिती दिली जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या नाण्यांचे मूल्य कसे ठरवले जाते. जुन्या नाण्यांचे मूल्य अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की नाण्याची जुनी वय, त्याची दुर्मिळता आणि त्याची स्थिती. काही विशेष नाणी अशी सुद्धा असतात ज्यांना जास्त किंमत मिळू शकते. फक्त नाणीच नाही तर या प्रदर्शनात आपल्याला अनेक जुन्या नोटसुद्धा पाहायला मिळतात. यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे ब्रिटिशकालीन नोटासुद्धा पाहायला मिळतात, तसेच स्वातंत्र्यानंतरच्या सुद्धा नोटा आपल्याला या प्रदर्शनात पाहायला मिळतात. बऱ्याच जणांना जुनी नाणी किंवा जुन्या नोटा जमा करण्याचा व जपून ठेवण्याचा छंद असतो. तुम्ही जुनी नाणी किंवा नोटा जपून ठेवल्या असतील तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. जुनी नाणी आणि चलनी नोटांची ऑनलाईन विक्री करून तुम्ही एका रात्रीत श्रीमंत बनू शकता. सध्या 1 आणि 2 रुपयांची जुनी नाणी आणि 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपयांच्या जुन्या नोटांना बाजारात चांगली मागणी आहे. आपल्याकडे अशी नाणी किंवा नोटा असतील तर लाखो रुपये कमवण्याची नामी संधी तुम्हाला चालून आलेली आहे. तुमच्याकडे सुद्धा अशी नाणी किंवा नोटांचा संग्रह असल्यास ती विकून तुम्हाला चांगला मोबदला होऊ शकतो. चला तर मग या नाण्यांविषयी आणि नोटांच्या विक्रीबद्दल अधिक जाणून घेऊया. प्रामुख्याने माता वैष्णोदेवीची प्रतिमा असलेली अशी 5 आणि 10 रुपयांची नाणी तुमच्याकडे असतील तर या नाण्यांना बाजारात मोठी मागणी आहे. ज्यांच्याकडे अशी नाणी आहेत त्यांच्याकडून खरेदी करण्यासाठी लोक लाखो रुपये देण्यास तयार असतात. तुमच्याकडे 1 रुपयाची जुनी नोट असेल तर तुम्ही 45,000 रुपये कमवू शकता. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 1 रुपयाच्या नोटांचं बंडल 45,000 रुपयांना विकलं जात आहे. 1957 सालचे गव्हर्नर HM पटेल यांची सही असलेल्या या नोटा असणं गरजेचं आहे. तसेच या नोटेचा अनुक्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6 असं असणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर ONGCच्या 5 रुपये आणि 10 रुपयाच्या स्मारक नाण्यांसाठी 200 रुपये मिळत आहेत. तुम्ही 100 रुपयांच्या नोटेसाठी 2,000 रुपये सुद्धा मिळवू शकता. मात्र ती नोट 000786च्या असामान्य संख्यात्मक सिरीजची असावी. तसंच त्या नोटेवर RBIचे माजी गव्हर्नर D. सुब्बाराव यांची सही असावी, अशी अपेक्षा खरेदीदारांनी व्यक्त केलेली आहे.
या प्रदर्शनामध्ये तुम्हाला जगभरातील विविध देशांचे चलनातील नोटा पाहायला मिळतील. इथे तुम्ही या प्रकारच्या नोटा खरेदी किंवा विक्री सुद्धा करू शकता. फक्त तुम्हाला त्या नोटांचे सध्याचे मूल्य माहीत असायला हवे. मित्रांनो, या प्रदर्शनामध्ये तुम्हाला 1 पैशापासून ते 10 रुपयाच्या डॉलरपर्यंत सर्व नाणी पाहायला मिळतील. प्रत्येक नाण्याची एक विशिष्ट किंमत या ठिकाणी ठरवली गेलेली आहे. या प्रदर्शनामध्ये मला आर्मीचे जुने मेडल सुद्धा पाहायला मिळाले. मित्रांनो, आपण समोर जी नाणी पाहतात त्यामध्ये थोडीच नाणी सध्या चलनात आहेत. बाकी सर्व नाणी सध्या चलनातून बंद करण्यात आलेली आहेत. मात्र या नाण्यांना या प्रदर्शनात चांगला भाव मिळत आहे. तुमच्याकडे सुद्धा आहेत का अशा प्रकारची नाणी? आता हे ट्रेन्सलेट करतात. त्यांना माहिती आहे आपण काय घ्यायचं आहे, आपल्याकडे काय नाही आहे. तुम्ही कसं आहे आता रिपब्लिक आणलेलं आहे, हे वेगळं हे वेगळं. येस ओके. हे शिवकले आहेत का? हां, तुमचं नाव काय? यांचं शिवराई आहे की? हो शिवराय. ओके, मग तुमचे होन वगैरे आहेत का? होन कोण नाही, हे सगळे शिवराई आहेत. कोण आज डिस्प्ले लावले 12,500 11,500 आणि याची आताची किंमत काय आहे? 5,000 7,000 5,000. 8,000. रेअर मिळत असतील ना? ते रेअर मिळत असतील ना? लगेच उपलब्ध नसतील होत ना? रेअर मिळत असतील ना? रेअर हे दुर्मिळ असते. मित्रांनो, तुमच्याकडे जर 1 ते 5 रुपयापर्यंतच्या नोटांचे बंडल असेल तर या प्रदर्शनात त्याला चांगली किंमत मिळू शकते. पैसा नहीं आता, नोट में से दिखेगा। क्वालिटी के कारण थोड़ा महंगा पड़ता है। नॉर्मल से क्या सस्ता? अरे उतना नहीं है ना बाबू, क्वालिटी देखी ना। अरे शिवम भाई देखा है क्वालिटी, लास्ट टाइम भी आपने दिखाया है। बोला देखिए तो मित्रांनो, आपण समोर ही जी 10 रुपयाची नोट पाहत आहात, ह्या एका नोटची किंमत तब्बल 65,000 रुपये इतकी आहे.
नाही ना 13.5 आणि 3.5 म्हटलं तुम्ही. जास्तीत जास्त मी 10 देऊ शकतो. खूप कमी होतं. 10 बरोबर. हां कमी होतं. या प्रदर्शनामध्ये तुम्हाला जुनी टपाल तिकीटेसुद्धा पाहायला मिळतील, जुनी पत्र व त्यांचे इन्व्हलपसुद्धा पाहायला मिळतील. ही नाणी पाहत असताना मला एक फरक तरी नक्की जाणवला. जी जुनी नाणी होती ती धातूपासून बनवली होती आणि त्यांचा वजन थोडा जास्तच होता. मात्र जी नवीन नाणी आहेत ती वजनाने हलकीसुद्धा आहेत. चला तर मग जाणून घेऊया जुन्या नाण्यांविषयी अधिक माहिती. प्राचीन नाणी. भारतात नाण्यांचा वापर फार पूर्वीपासून सुरू झाला. 6व्या शतकात इंडो गंगेच्या मैदानातील राज्ये नाणी बनवू लागली. या नाण्यांवर विविध चिन्हे आणि प्रतिमा असत, ज्यामुळे ती ओळखता येत होती. मौर्य समाजात चांदी आणि तांब्याची नाणी वापरली जात होती. मौर्य साम्राज्यात चांदी आणि तांब्याची नाणी वापरली जात होती. कुशाण साम्राज्यात सोने आणि चांदीची नाणी पाडली जात होती. गुप्त साम्राज्यात सोन्याची नाणी प्रसिद्ध होती, ज्यात विविध देवता आणि शासकांची नावे आणि प्रतिमा असत. मराठा राजवटीतही विविध प्रकारची नाणी वापरली जात होती, जसे की होन, लारी, शिवराई. तर ब्रिटिशांनी भारतात विविध प्रकारची नाणी जारी केली, ज्यात रुपया आणि पाशा नाणी होती. जुनी नाणी आपल्याला इतिहासातील विविध राजवटी, शासक, संस्कृती आणि आर्थिक व्यवस्थेबद्दल माहिती देतात. नाण्यांवर असलेली कला आणि स्थापत्यशास्त्र आपल्याला त्या त्या काळातील कला आणि तंत्रज्ञानाबद्दल माहिती देतात. मौर्य साम्राज्यात चांदीबरोबरच तांब्याची नाणी 5 चिन्हे अंकित करून सुरू केली गेली. याच काळात ठसे ठोकून नाणी पाडण्याऐवजी साच्यात वितळलेला धातू ओतून तयार करण्यास सुरुवात झाली. सर्वात जुनी ओतीव कामाची चौकोनी आणि गोल नाणी सापडलेली आहेत. भारतात मोहनजोदडो व हडप्पा येथील उत्खननातसुद्धा अनेक नाणी सापडलेली आहेत. भारतातील नाण्यांचा इतिहास सिंधी संस्कृतीच्या काळापासून होता. पैशाचे प्रतीक म्हणून कावरी शेलचा वापर सर्वप्रथम केला गेला. हडप्पा आणि मोहनजोदडोसारख्या स्थळांवरून धातूच्या नाण्यांचा वापर व व्यापार आणि वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी केला जात असल्याचे दिसून येते. या प्रदर्शनात तुम्हाला सिक्वेन्सप्रमाणे असलेल्या नोटासुद्धा पाहायला मिळतील. लगे तो कि लिंकिंग कई कढ़ाई કારણ કે હું એપ્લિકેશન મેં કરો કે ગોયેલ અને મળી જાત ના લાગે કે ગિરીશ જા શાંતિ જા મળી જાય.
आपण समोरच्या या लाल कलरच्या 20 रुपयाच्या नोट पाहतात. या एका नोटची किंमत तब्बल 100 रुपये आहे. या प्रदर्शनाचा विशेष भाग म्हणजे बाहेरच्या देशातील नागरिकांनी सुद्धा या प्रदर्शनामध्ये आपला सहभाग नोंदवला होता. जसे की हे 2 व्यक्ती जे नायजेरिया देशातून आले होते. तर मित्रांनो, हा होता आजचा कॉइन एक्झिबिशन 2025, जो की मुंबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.